आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा याच लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यातील ट्रान्सफरबाबतची माहिती दिलेली आहे। गेल्या 24 तासात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत अशी माहिती त्यांनी दिली आहे। कालपासून पैसे हस्तांतरित करायला सुरुवात झालेली आहे। पात्र महिलांना लाभ हस्तांतरित करण्यासाठी महिला बाल विकास विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे। आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला गेलेले आहेत आणि काही 4 महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, पण त्यांना लाभ मिळतो। एक डेटा आहे जो माहिती व शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मंत्री अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली आहे। हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असल्यामुळे सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी रक्कम दिसेलच असे नाही। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या बँक खात्यावर आणि SMS वर लक्ष ठेवा। ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यापैकी अनेकांच्या खात्यामध्ये आता जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही लाभार्थ्यांना एकत्रित रक्कम सुद्धा जमा झाल्याचे दिसून येत आहे। याचबरोबर सरकारकडून E-KYC वर विशेष भर दिला जात आहे। ज्या महिलांनी आतापर्यंत E-KYC पूर्ण केलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी, कारण पुढील हप्ते मिळण्यासाठी E-KYC आवश्यक असू शकते। तसेच अपात्र लाभार्थी किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या प्रकरणांची पडताळणी सुरू असून अशा प्रकरणांमध्ये शासन आवश्यक कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे 2100च्या वाढीव हप्त्याबद्दल अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR किंवा अधिकृत घोषणा झाल्यानंतरच तो निश्चित मानावा। त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या। तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच लाडकी बहीण योजना, शासकीय योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा याच लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यातील ट्रान्सफरबाबतची माहिती दिलेली आहे। गेल्या 24 तासात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत अशी माहिती त्यांनी दिली आहे। कालपासून पैसे हस्तांतरित करायला सुरुवात झालेली आहे। पात्र महिलांना लाभ हस्तांतरित करण्यासाठी महिला बाल विकास विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे। आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला गेलेले आहेत आणि काही 4 महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, पण त्यांना लाभ मिळतो। एक डेटा आहे जो माहिती व शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मंत्री अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली आहे। हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असल्यामुळे सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी रक्कम दिसेलच असे नाही। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या बँक खात्यावर आणि SMS वर लक्ष ठेवा। ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यापैकी अनेकांच्या खात्यामध्ये आता जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे।
काही लाभार्थ्यांना एकत्रित रक्कम सुद्धा जमा झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर सरकारकडून ई-केवायसीवर विशेष भर दिला जात आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी, कारण पुढील हप्ते मिळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक असू शकते. तसेच अपात्र लाभार्थी किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या प्रकरणांची पडताळणी सुरू असून अशा प्रकरणांमध्ये शासन आवश्यक कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे 2100च्या वाढीव हप्त्याबद्दल अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR किंवा अधिकृत घोषणा झाल्यानंतरच तो निश्चित मानावा. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फक्त अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच लाडकी बहीण योजना, शासकीय योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा याच लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यातील ट्रान्सफरबाबतची माहिती दिलेली आहे. गेल्या 24 तासात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. कालपासून पैसे हस्तांतरित करायला सुरुवात झालेली आहे. पात्र महिलांना लाभ हस्तांतरित करण्यासाठी महिला बाल विकास विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे. आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल. कालपासून ती सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला दिलेले काही महिलांचे अकाउंट आहेत आणि काही एका घरातल्या 4-4 महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, पण त्यांना लाभ तो मिळतो. एक डेटा आहे जो माहिती व शिक्षण तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे. त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल. पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून आज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात आलेली आहे. हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत असल्यामुळे सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी रक्कम दिसेलच असे नाही. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्या बँक खात्यावर आणि SMS वर लक्ष ठेवा. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यापैकी अनेकांच्या खात्यामध्ये आता जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. काही लाभार्थ्यांना एकत्रित रक्कम सुद्धा जमा झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर सरकारकडून ई-केवायसीवर विशेष भर दिला जात आहे. ज्या महिलांनी आतापर्यंत ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी, कारण पुढील हप्ते मिळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक असू शकते. तसेच अपात्र